पुढील 3 दिवस कोकण किनारपट्टी आणि पुणे घाटमाथ्यावर रेड अलर्ट असणार आहे। 8 जुलैनंतर पावसाचा जोर काहीसा कमी झालेला दिसेल। मुंबईच्या तुलनेत पुण्यात कमी पाऊस आहे। घाटमाथ्यावर पावसाचं प्रमाण अधिक आहे। सर, खरं तर एक 4-5 दिवसापासून मुंबई आहे, त्याचबरोबर ती कोकण किनारपट्टी असेल आणि पुण्यामध्ये सुद्धा अगदी चांगला पाऊस बराचसा आपला चित्र पाहायला मिळतोय। राईट, मान्सूनचे वारे परत सक्रिय झालेले आहेत। त्याचबरोबर बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं होतं 48 तासांपूर्वी आणि आता ते इंटेन्सिफाय होऊन डिप्रेशन झालेलं आहे आणि त्यामुळं एकंदरीत मान्सूनची परिस्थिती चांगली आहे असं आपण म्हणू शकतो। आता पुढची परिस्थिती कशी असणार आहे सर्व राज्यभरातली एकंदरीत? आता इथं जर बघितलं, जसं मी म्हटलं की मान्सूनचे वारे परत एकदा स्ट्रॉंग झालेले आहे। त्याचबरोबर बंगालच्या उपसागरामध्ये जे लो प्रेशर होतं किंवा कमी दाबाचं क्षेत्र होतं ते आता डिप्रेशन किंवा अजून कॉन्सन्ट्रेट झालेलं आपण बघू शकतो। सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, ट्यून इन मराठी, पुणे।